नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज ना मी मेथीचे लाडू बनवणार आहे। तर आता थंडी चालू आहे ना, तर म्हणलं सगळेच घरातले खाते, थंडीमध्ये चांगले असतात मेथीचे लाडू। त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट येतात, खारी खोबरं सगळं येतं आणि मुलांना पण आवडतात। तर मी नेहमी करत होते पहिला, पण मागच्या वर्षीपासून केलेच नाही। तर बऱ्याचशा ताई मावशी बोलल्या की तुझ्यासारखी सर्दी होते ना, तर तू मेथीचे लाडू खा थंडीमध्ये, म्हणजे तुला सर्दी म्हणजे होणार नाही सारखी सारखी। तर चला म्हणलं आता मेथीचे लाडू बनवावा। तर मी आज मेथीचे लाडू बनवायला घेतले। तर कसे बनवायचे तुम्हाला बऱ्याचशा मावशींना तर माहितीच आहे, बऱ्याचशा ताईंना पण माहिती असेल। तरी पण आज मी मेथीच्या लाडूची रेसिपी आज तुमच्याशी शेअर करते। तर चला। आपण आहे ना मेथीचे लाडू बनवणार आहेत आज। ते काही गोडमी खूप पौष्टिक लाडू असतात आकाशी। असं इकडंच हो, आपल्याला ना मेथीचे लाडू बनवायचे मस्त। अरे गोड होतात, कडू नाही। काय काय घालायचे, डिंक आहे ना आकाश, तुपामध्ये तळायचा आहे, म्हणजे कसं फुलतो आणि ते लाडू घालायचे। तर मंडळी, मेथीचे लाडू बनवायचं म्हणलं की त्यामध्ये मेथी आलीच, आणि मेथी म्हणलं की आपल्याला वाटतं की खूप कडू येते, आपले लाडू सुद्धा कडू होतील, त्यामुळे आपण थोडंसं कचरतो खायला। पण तसं काही नाहीये। अशा पद्धतीने मी आज तुम्हाला लाडू बनवायचे दाखवणार आहे ना, की आपले लाडू अजिबात कडू होणार नाही, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील। तर इथं मी पावशेर मेथी घेतली आणि ती मंद आचेवरती ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायची। म्हणजे तिचा वास इतका छान येतो आणि इतका खरपूस येतो ना मेथी भाजल्यावर। आता तुम्ही बघू शकता मेथी थोडी थोडी ब्राऊन व्हायला लागली। थोडीशी ब्राऊन झाली ना, कलर थोडासा चेंज झाला की लगेच काढून घ्यायची। मेथी जास्त जळून पण नाही द्यायची। आता मेथी मस्त भाजून घेतली मी, आणि त्यानंतर थोडंसं ताटामध्ये थंड होऊन दिली, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक पावडर करून घ्यायची, जास्त मोठाली पण नाही ठेवायची। आणि मेथीची सगळी पावडर करून घेतल्यानंतर पातेल्यामध्येच किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपण कच्च्या दुधामध्ये मेथीची पावडर, अगदी आपण चपातीला पीठ मळतो ना त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे, गोळा करायचा। जसं जसं आपण याच्यामध्ये दूध घालू ना, तसं तसं ते पीठ फुलत जातं आणि घट्ट होतं एकदम। तुम्ही बघू शकता दूध ओतलंय ना आपण, ते लगेच असं पिऊन येतं आणि मेथी फुलती। तर बरंचसं दूध लागतं। तर तुमच्याकडे कच्चा असेल तर कच्च्या याच्यात तुम्ही मिक्स करा, आणि गरम म्हणजे तापलेलं जर असेल ना, तर ते थंड करून त्याच्यामध्ये जरी आपण हे मेथीचं पीठ मळलं ना तरी पण चालतं। तर तुम्ही बघू शकता अगदी आपण चपातीला पीठ मळतो ना त्याचप्रमाणे याचा गोळा झालाय। असा गोळा तयार करून घ्यायचा, जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त एकदम घट्ट पण नाही करायचं। आता हे मळून ठेवलंय मी, आणि झाकण ठेवून तसंच ठेवून दिलंय रात्रभर। आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं हे पीठ मला मोकळं करायचं होतं ना, तर मला काही जमलंच नाही कामाच्या घाई गडबडीमुळे। तर त्यामध्ये दूध मिक्स केलेलं असतं ना, त्यामुळे म्हणलं ते खराब होईल, त्याच्यामुळे मी ते संध्याकाळपर्यंत तसंच पीठ ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं। आणि संध्याकाळी ते पीठ फ्रीजमधून बाहेर काढलं ना मी, तर त्याचा एकदम घट्ट गोळा तयार झाला होता। तर तो गोळा एकदम निबार झाला होता ना पिठाचा, तर मग मी किसणी घेतली आणि किसणीवरती तो असा किसून घेते म्हणलं। आता ही मेथीची पावडर ना मी दुधामध्ये मिक्स करून, म्हणजे त्याचा गोळा करून रात्रभर ठेवला होता ना, तर आता वाटन की आपल्याला हाताला चिपकन वगैरे, तर तसं काहीच नाही। दुधामध्ये भिजवलं होतं ना ते एकदम असं साबुदाण्यासारखं फुललंय, तुम्ही बघू शकता। हाताला सुद्धा अजिबात चिपकत नाही, ते इतकं छान झालंय। आणि वास तर इतका खरपूस भारी येतोय ना याचा। तर काही ठिकाणी मेथीचे लाडू बनवायचं म्हणलं ना, मेथीची पावडर आहे ना रात्रभर तुपामध्ये भिजून ठेवतात, किंवा 1-2 दिवस तुपामध्ये भिजून ठेवतात। त्यानंतर ती भिजलेली मेथीची पावडर लाडूमध्ये घालतात, तरी पण लाडू कडू होतात। पण असं दुधामध्ये जर भिजवली ना आपण मेथीची पावडर, मेथी, तर लाडू आपले अजिबात म्हणजे कडू होणार नाही। खाल्ले ना असं वाटणारच नाही की आपण मेथी घातलेली लाडूमध्ये। आता मेथीचे लाडू म्हणल्यावर मेथीची प्रोसेस एकदम महत्त्वाची असते। तर मेथीची प्रोसेस झाली, आपली मेथी तयार आहे। आता पुढे आपण सुरुवात करूया लाडूला। आता तयारी झालीच आहे। आता भाज्यांचे बारीक करायचे मिक्सरला। राजू, खारी खोबऱ्याचा डबा घे रे भाऊ। तर मंडळी, खारका मी 2 दिवस वाळवल्या, त्या फोडल्या
आणि पुन्हा एक दिवस वाळवल्या आणि मग खारीक आणि खोबरं दळून आणलं. तर आमच्या इथं काय करतात, नुसत्या खारका दळत नाही, तर खारीक खोबरं मिक्स दळतात. तर ते काय बोलतात, नुसतं खारका दळायला लागलं ना मग ते गिरणीला एकदम म्हणजे जाम होती गिरण किंवा व्यवस्थित दळल्या जात नाही. त्यामुळे ते मिक्स दळतात खारीक आणि खोबरं. त्यामुळे मिक्स दळून दिले त्यांनी आणि एकदम बारीक दळून दिले. तुम्हाला दाखवते मी. इकडे मंडळी मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा. तर हे बघा मंडळी, खारीक खोबरं 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं असं मी दळून आणले. हे बघा असं बारीक दळून आणले म्हणजे लाडू छान होतात नाही का. हे बघा असं. तर मंडळी चला मी तुम्हाला ड्रायफ्रूट काय काय घेतले ते दाखवते आपल्या लाडूसाठी. तर मंडळी मेथीच्या लाडूसाठी प्रमाण काय काय घेते मी तुम्हाला सांगते आता. तर 1 किलो खारीक, 1 किलो खोबरं, त्यानंतर 250 ग्राम काजू, 250 ग्राम बदाम, 250 ग्राम खसखस, 250 ग्राम हवरी. तर हवरीसुद्धा थंडीमध्ये खाल्लेली खूप चांगलं असतं ना, कारण जानेवारीमध्येच संक्रांत पण येते ना, तर शरीरासाठी हवरी चांगली असती. तर हवरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर मग स्किप पण करू शकता. तर याच्यामध्ये आपण आपल्याला जे ड्रायफ्रूट आवडतात ना ते आपण घालू शकतो. जे आवडत नाही ते आपण म्हणजे स्किप पण करू शकतो. तर हे बघा खसखस पण घेतली मी 250 ग्राम आणि 250 ग्राम डिंक घेतलाय आणि ही गोडंबी आहे ना, तर ही गोडंबी सुद्धा 250 ग्राम घेतली मी. तर ही बिब्यापासून काहीतरी बनती, तर ती घेतली, शरीरासाठी खूप चांगली असती. आणि जवस पण घेतलंय मी 250 ग्राम आणि पिस्ता इथं 200 ग्राम घेतलाय मी. तर असं आपल्याला जे आवडतंय नाही आवडतं ते आपण कमी जास्त करू शकतो, किंवा याच्यातून आपण एखादं आवडत नाही ना ड्रायफ्रूट ते आपण कट करून दुसऱ्या याच्यामध्ये घेऊ शकतो. तर याच्यामध्ये मी अजून आळीव नाही घेतली, तर मुलांना आळीव आवडत नाही ना, त्याच्यामुळे मी आळीव नाही घातली याच्यामध्ये. जवस घातले तर जवसाचा फ्लेवर पण छान येतो. गूळ घातल्यावर तर छान लागतात. जवसाचे लाडूसुद्धा खूप छान लागतात. आणि इथं मी 1.5 किलो गावरान तूप घेतलंय, त्यानंतर 2 किलो गूळ घेतलाय आणि विलायची पावडर, त्यानंतर सुंठ पावडर आणि जायफळ तुम्हाला आवडत असेल तर तेही तुम्ही घालू शकता. तर एवढं घेतलंय मी याच्यामध्ये. हे बघा. आणि ड्रायफ्रूटमध्ये मगज बी येतं बघा, तर आपण लाडूमध्ये घालतो, एखाद्या भाजीला पण घालत असतो मगज बी. तुम्हाला आवडत असेल तर तेही तुम्ही घालू शकता. तर असं आहे. तर माझ्या मुलांना ड्रायफ्रूट जास्त आवडत नाही, तर ते बोलले की जास्त ड्रायफ्रूट घालू नको, पण थंडीमध्ये खाल्लेलं चांगलं असतं ना. त्यांना मी म्हणलं की ड्रायफ्रूट तुम्हाला लाडूमध्ये समजणार पण नाही की ड्रायफ्रूट याच्यामध्ये घातलेत, म्हणून तुम्ही खाऊन तर पहा म्हणलं. गप बसा. तर त्यांना मी असं जबरदस्ती खाऊ घालत असते, कारण तसं खात नाही, तसं पोटात जात नाही ना, तर लाडूमुळं तरी सगळे म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे सगळं पोटामध्ये जातं त्यांच्या. तर मी सगळं ड्रायफ्रूट काढलेत आता भाजायला, गावरान तुपामध्येच भाजायचे ते. आणि माझा भाऊ पातेलं धुवून पुसून घेतो, त्याच्यामध्येच मोठं पातेलं लागेल ना मिक्स करायला सगळं सारण, त्याच्यामुळे मोठं पातेलं घेतलंय. आणि छोटा मुलगा गूळ कापतोय, तर गूळ 2 किलो घेतला मी एवढ्या याच्यासाठी. आणि हो, अजून एक सांगायचं राहून गेलं, याच्यामध्ये आपल्याला एवढ्या सारणामध्ये गव्हाचं पीठ पण लागतं. तर गव्हाचं पिठाने काय होतं, लाडूला बाइंडिंग येते मस्त आणि सगळं म्हणजे असं एकजीव झालं जातं. तर सगळ्यात शेवट आपल्याला ते थोडं थोडं तूप घालत आपल्याला गव्हाचं पीठसुद्धा एक बाउलभर, एक वाटीभर आपल्याला ते मस्त खरपूस भाजून घालायचे आपल्याला लाडूच्या सारणामध्ये, म्हणजे लाडू छान होतात. त्याच्या साईडच्या ड्रॉवरमध्ये नाही का रोज पाकिट आवडतं, काय नाही काय नाही एकटाच आणून खाता. हा ना, तुला देत नाही ना. तर छोटा मुलगा मोठ्या मुलाला चिडवत होता, बोलला तुला लाडू नाही आवडत, ड्रायफ्रूट नाही आवडत, मग तुला चोकोपाई खायला आवडतं, चॉकलेट खायला आवडते, रोज जेवण झालं की चोकोपाई खातो, चॉकलेट खातो. तर त्यांचं असं एकमेकाला चिडवाचिडवी चालली होती. तर गावरान तूप घेतलं तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात आधी मी डिंक आहे ना, डिंक तळून घेते. तर डिंक तळायला खूप वेळ लागतो, थोडा थोडा करत आपल्याला तो तळून घ्यावा लागतो. आणि एकदम फुल गॅस करून आपण घाई गडबडीने जर तळून घेतला ना डिंक, काय होतं, तो मध्ये कच्चा तसंच राहिला जातो. त्याच्यामुळे आपण मंद गॅसवरती हळूहळू थोडा थोडा करत आपल्याला तो तळून घ्यायचा असतो. तर आपल्या शरीरासाठी डिंकसुद्धा खूप चांगला असतो, त्यांनी हाडं आवळतात, शरीर चांगलं मजबूत होतं. तर त्याच्यामुळं हे डिंकसुद्धा मी 250 ग्राम घेतलं आहे. हा पण तळून घेते. तर एकदम असं जे नायलॉन चिवडा असतो ना, तर नायलॉन चिवड्यासारखा मस्त असा फुलून निघतोय वरती हा डिंक. तर तुम्ही बघू शकता मंद आचेवरती मी हा खरपूस भाजून घेतला आहे ना, तर फुललाय मस्त, आतमध्ये कडक राहिलं नाही अजिबात. हा
एवढी बस का? आणि थोडे घे. हा ऍप्रन घालते म्हणजे ते उडतं विडतं ना ड्रेस खराब होतो, त्याच्यामुळे मग ऍप्रन घातले की आपला ड्रेस खराब होत नाही. दाद्या हा डिंक हलवलं तोपर्यंत मी आले 2 मिनिटं लगेच आले ना. अरे बघ शाबास देख राजू माझी बेडच्या अलीकडे ना गरम पाण्याची बाटली माझी प्यायची थोडी आणले. आता बघा जास्त वेळ पण झालेला नव्हता, 7च वाजले होते फक्त. सगळं अंधार होतो आजकाल लवकरच. तर एकीकडं माझं लाडूचं काम चालू होतं आणि दुसरीकडं माझ्या भावानी शेगडीवरती पाणी उकळायला ठेवलं होतं. तर राजूला भात छान करता येतो, तर तो बोलला की मी इकडं भात टाकतो तोपर्यंत शेगडीवरती. त्यांनी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं भाताला, आणि पातेलं त्यांनी कोणतं घेतले, चुलीवरती आम्ही दूध तापवतो ना, तर ते पातेलं वेगळंच केलेलं आहे आम्ही ना. ते काळं होतं आणि त्याला खूप रगडून घासावं लागतं, तेव्हा ते थोडंफार कुठं निघतं, कारण स्टीलचं पातेलं लवकर निघत नाही. तर ते थोडंफार काळं होतं, त्यांनी तेच ठेवलं आहे आता शेगडीवरती भातासाठी पाणी उकळायला. तर तो भात करतो खूप छान असं, म्हणजे पाणी उकळायला ठेवतो, पाण्यामध्ये मीठ टाकतो आणि जास्तीचं पाणी तो ओतून काढतो शिजत आल्यावर आणि झाकण ठेवून देतो. तर वाफेवरती ना तो असं मोकळं इतकं छान भात होतो ना. आणि त्याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी जर ओतून काढलं ना भातामधलं, तो भात शरीरासाठी सुद्धा खूप चांगला असतो. तर मंडळी हे बघा, मी सगळे ड्रायफ्रूट आहेत ना गावरान तुपामध्ये भाजून काढलेत. तर हा डिंक तळायलाच खूप वेळ लागला, बाकीचं काही नाही, थोड्या वेळात होतं लगेच. तर काजू, बदाम, पिस्ता, इथं हे गोडंबी का गोळंबी म्हणतात ते, तर ते भाजून घेतलं तुपामध्ये. आणि बिन तुपाचं इथं आपल्याला जवस, खसखस आणि हावरी असं भाजावं लागतं. तुपामध्ये नाही जमत ते, नाहीतर मग ते कढईला चिपकून राहतं. तर जवसं भाजत आलं किंवा भाजले कसं ओळखायचं, तर ते असं तडतड वाजायला लागतं, मस्त फुलतं. तर असं मस्त तडतड वाजूपर्यंत जवस भाजून घ्यायचं. हावरी पण खरपूस भाजून घ्यायची आणि खसखस एकदम मंद आचेवरती भाजावं लागते, नाही तर ती पटकन जळून जाते. आता बघा हावरी पण भाजून झाली, आता फक्त खसखस भाजायची राहिली आणि गव्हाचं पीठ भाजायचं राहिलंय, तर तेवढं भाजून घेते मी आता. आता खसखस पण भाजून झाली मंद आचेवरती मस्त. आता मी सगळ्यात आधी जवस म्हणजे मिक्सरमधून काढते आणि सगळं हे जेवढं आपण भाजून काढले ना तुपामध्ये, त्यानंतर हे सगळं ड्रायफ्रूट सगळं मी आता मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घेते. जास्त पावडर पण नसती करायची याची, थोडंसं आबडधोबडच ठेवायचं असतं, नाहीतर मग लाडू पिठळ लागतात. तर एकदम मोठं पातेलं घेतलं मी. का घेतलं मोठं पातेलं, कारण एवढं सगळं सारण आहे ना, छोट्या पातेल्यामध्ये व्यवस्थित ते हलवता येणार नाही, आणि हलवलं व्यवस्थित नाही की ते लाडू आपले सगळे व्यवस्थित म्हणजे होणार नाही. तर सगळ्या मिश्रणाला, आपल्या सगळ्या सारणाला गुळ व्यवस्थित लागलं जाणार नाही, त्यामुळे मोठं पातेलं घेतलंय. आता मोठ्या पातेल्यामध्ये मी 1.5 किलो गावरान तूप घातलंय. तर गावरान तूप माझ्या एवढ्या प्रमाणासाठी एकदम परफेक्ट झालं होतं, लाडू इतके भारी झाले होते ना. आता त्या तुपामध्ये मी 2 किलो गुळ आहे ना असं बारीक कापून घेतलेला तो घातलाय. आणि गुळ असं एकदम पाक पण नाही करायचा आपल्याला, एकदम असा फक्त वितळून द्यायचा आहे. जास्त पाक जर झाला गुळाचा तर ते व्यवस्थित लाडू होत नाही आपले, त्यामुळे फक्त वितळायचं आहे. तुम्ही बघू शकता तुपामध्ये फक्त गुळ वितळलाय. आता गॅस मी कमी केलाय आणि मेथी भाजायची राहिली होती, तर एका कढईमध्ये मी मेथी घेतली आता
आणि मेथी अगदी थोडंसं तूप घालून मी थोडीशी कोरडी करून घेते. तर आपण दुधामध्ये मेथी भिजवली होती ना, तर जास्त काही कोरडेपणा नाही, म्हणजे ओलेपणा नाही आहे मेथीला. ती अशी म्हणजे मोकळी मोकळी झालेली साबुदाण्यासारखी, तरी पण थोडंसं तूप घालून अशी थोडी भाजून घ्यायची अगदी 5 मिनटं. म्हणजे काय होतं, तो ओलावा जरी थोडाफार असेल ना दुधाचा तर तो निघून जातो आणि त्यामुळे काय होतं, आपले लाडू खराब होत नाही, बुरशी लागत नाही, जास्त दिवस टिकतात. 2-3 महिने म्हणलं तरी राहतात. इतके दिवस तर काही कोण ठेवत नाही, थंडीमध्ये खाऊन घेतात म्हणा, पण तरी जरी राहिले तरी ते खराब होणार नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी हलकं मी मंद आचेवरती 5 मिनटं थोडंसं हलवून घेतली मेथी. आता गॅस बंद करते. आता मेथी ना मी ह्या गुळामध्ये पण थोडीशी भाजून घेतली असती, पण काय झालं असतं, ती मेथी ना गुळामध्ये जाऊन म्हणजे बसली असती आणि सगळीकडं व्यवस्थित पांगली नसती किंवा गुठळे झाले असते असं मला वाटलं. त्यामुळे मी दुसरीकडं म्हणजे दुसऱ्या कढईमध्ये भाजून घेतली आणि ती नंतर घालून याच्यामध्ये आता सगळे ड्रायफ्रूट वगैरे म्हणजे बारीक करून घेतले होते ना आबडधोबड सगळे. तुम्ही बघू शकता जास्त पावडर पण नाही केलेली मी. तर शेंगदाण्याचा कूट करतो ना आपण भाजीसाठी आबडधोबड, तर तशा कुटा टाईप मी हे सगळं ड्रायफ्रूट वाटून घेतलेत, डिंक पण वाटून घेतलंय मिक्सरला आणि सगळं आता त्या गुळामध्ये घातलंय. आता फौजी साहेब मिक्स करते, ते बोलले की मी तुला मिक्स करून देतो. आणि खारीक खोबरं होतं ना 2 किलो, 1 किलो खारीक, 1 किलो खोबरं, ते पण त्याच्यामध्ये घातले. त्यानंतर सगळ्यात शेवट मी मेथी घातली, म्हणजे सगळ्यामध्ये ते मिक्स झाल्या जाईल. तर मेथी पण भाजून त्याच्यामध्ये घातली मी. आता फक्त गव्हाचं पीठ घालायचं राहिलंय आणि बडीशोप आणि विलायची पावडर आहे ना सगळ्यात शेवट घालायची, म्हणजे तिचा फ्लेवर तसाच टिकून राहतो. एकदम गरम गरम याच्यामध्ये आपण विलायची पावडर घातली ना त्याचा फ्लेवर निघून जातो, त्यामुळे शेवट घालायचं. आणि गव्हाचं पीठ मी आता भाजते, तोपर्यंत फौजी साहेब सगळं मिक्स करून घेते. म्हणजे गरम गरम याच्यात मिक्स करून घेतलं ना काय होतं, गूळ सगळीकडे व्यवस्थित एकसारखं लागला जातो. आणि हे सगळं सारण आहे ना शक्यतो गरम गरम याच्यामध्येच मिक्स करायचं व्यवस्थित, म्हणजे ते छान मिक्स झालं जातं. ते थंड झाल्यावर व्यवस्थित मिक्स झालं जात नाही. आणि थोडं थोडं गरम आहे ना तर त्याच्यातच आपण लाडू पण बांधायचे, म्हणजे छान वळले जातात, छान लाडू बांधले जातात. थंड झालं ना ते व्यवस्थित लाडू बांधले जात नाही. त्यामुळं आता एक बाउलभर मी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय आणि थोडं थोडं तूप घालत मी त्याला आता खरपूस भाजून घेते मंद आचेवरती. तुम्ही बघू शकता गावरान तुपच घातलंय. आता मला गव्हाचं पीठ एकदम खरपूस मस्त भाजूपर्यंत फौजी साहेबांनी सगळं सारण एकजीव करून घेतलं होतं. त्यानंतर मी गव्हाचं पीठ भाजून त्याच्यामध्ये घातलं. फौजी साहेब आता पुन्हा ते एकजीव करून घेतील सगळं. आता जेव्हा आपण असे लाडू करतो ना, मेथीचे लाडू, कुठले दुसरे लाडू, तर त्यावेळेस काय होतं, कधी कधी ना लाडू बांधताना कधी कधी आपलं सगळं सारण आहे ना कोरडं होतं आणि आपल्याला लाडू बांधता येत नाही. त्यावेळेस काय करायचं, थोडंसं गावरान तूप आपण गरम करायचं, त्यामध्ये घालायचं आणि लाडू बांधायचे, छान बांधता येतात. आणि काही ठिकाणी लाडू बनवायला कोणी शेंगदाण्याचं तेल घालतं, कोणी हवरीचं तेल घालतं, तर कोणी गावरान तूप वापरतं. काही वेळेस काय होतं, आपलं प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं आणि त्यावेळेस तूप तेल जास्त झालं ना लाडू बांधता येत नाही. मग त्यावेळेस आपल्याला वाटतं काय करावं आता, तर त्यावेळेस काय करायचं, जे गव्हाचं पीठ आहे ना ते खरपूस भाजायचं मस्त आणि त्याच्यामध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि लाडू बांधायचे. त्याने छान बाइंडिंग पण येते आणि आपलं सारण थोडंसं कोरडं पण झालं जातं. जेवढं ते एक्स्ट्राचं ते जे तूप असतं ना ते शोषलं जातं गव्हाच्या पिठामुळं, लाडू छान बांधता येतात. असं करायचं. तर असं थोडंसं स्वयंपाकामध्ये लाडूमध्ये इकडं तिकडं होत राहतं, तर आपण असं थोडंसं ॲडजस्टमेंट करून ते व्यवस्थित करायचं. तर आता लाडू वळवण्यासाठी हे सारण एकदम व्यवस्थित तयार झालंय. सगळ्यात शेवट मी काय केलं, विलायची पावडर आणि सुंठ पावडर घातली, म्हणजे त्याचा फ्लेवर एकदम जसून तसाच राहील. आणि सुंठ पावडर विलायची घालून सगळं पुन्हा एकदम मिक्स करून घेतलं मी. आणि आता लाडू बांधू. तर तुम्ही बघू शकता तूप जास्त झालं नाही, कमी झालं नाही, काहीच नाही, एकदम परफेक्ट प्रमाण झालं याचं. आता लाडू बांधायला सगळे जवळ आलेत आणि आम्ही सगळे लाडू बांधायला लागलो आता, म्हणजे गरम गरम याच्यात पटपट बांधून होतील. हे बघा भाताची नकाशेवरी लाडू बांधतोय. त्याचा हात वळला असं मस्त वळवायचं. हे बघा, हे बघ असं ह्या असं पकडायचा आणि हे बघ किती छान ते असं 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 बघेस काय चपातीचा मुटका बांधतोय. 17 वर्षाचा एकदा खर्च किती बरं केलं तुला माहिती. हा का आणि मुली रस्ते गेले होते तर तुम्ही बघू शकता 10-15 मिनिटांमध्ये आम्ही चौघांनी सगळे लाडू बांधले. पण आता तर एकदम मस्त लाडू वळालेत, असे छान झालेत. तर हे बघा मंडळी, खाली अगदी थोडंच राहिले तरी पण लाडू बांधला जातोय. अजिबात कोरडं झालं नाही किंवा
जास्त तूप पण झालं नाही, एकदम ऍक्युरेट प्रमाण झालंय. आता दुसऱ्या दिवशी सकाळचं तुम्हाला लाडू दाखवते मी. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आवळेत. गावरान तूप होतं ना, त्यांनी एकदम असं आवळ्या गेलेत लाडू सगळे. तूप तर अजिबात एक टिपकं सुद्धा त्याच्यावर कुठं तेलकट सुद्धा दिसेना, इतके छान होतात. एकदम ॲक्युरेट प्रमाण झाले लाडूंचं. हे बघू शकता तुम्ही. कोरडे झाले नाही, जास्त ओलसर पण झाले नाही, म्हणजे जास्त तेलकट पण झाले नाही. एकदम छान प्रमाण झाले. गुड मॉर्निंग सर्वांना. तर मंडळी, रात्री आपण मेथीचे लाडू बनवले होते, तुम्ही बघू शकता. तर आता इतके छान मुरलेत ना ते. तर हे मेथीचे लाडू आहेत ना, खाल्ल्यानं आपल्याला वाटणारच नाही की मेथी घातलेली याच्यामध्ये. अजिबात कडू लागत नाही, म्हणजे कळतच नाही, मुलांना सुद्धा कळत नाही की याच्यामध्ये मेथी आहे. काय कडू अजिबात लागत नाही. तुम्ही नक्की करून पहा. खायला पण पौष्टिक आहेत थंडीमध्ये. आणि ड्रायफ्रूट वगैरे सगळं त्याच्यामध्ये घातलेले आहे, गावरान तुपामध्येच बनवलेले आहेत. तर हे बघा. तर आता सगळ्यांनी सकाळी ना फौजी साहेबांनी, मुलांनी, माझ्या भावाने सगळ्यांनी एक एक लाडू खाल्लाय. तर म्हणले खरंच खूप छान झालाय. मेथी म्हणून वाटतच नाही. पावशेर मेथी घातलेली मी याच्यामध्ये, पण अजिबात कडू लागत नाही. असं कळणारच नाही की याच्यामध्ये मेथी घातलेली आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केले ना, तर अजिबात कडू होणार नाही आणि सगळे घरातले लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.